जवळच कॉलनीमध्ये गणपती बसलेले आहेत, तर ते बघण्यासाठी मी रियांशला घेऊन गेलेली आहे। हे बघा केवढी मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आहे। रियांशने पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती बघितली। मूर्ती खूप छान आहे, पण दर्शनासाठी अजून ओपन नाही केलेलं होतं, म्हणून आम्ही रिटर्न। रियान चालायला लागलेला आहे, पण खूपच नाटकं करतो। तो व्हिडिओ बनवायला लागला की लगेच खाली बसून जातो, पण आज बघूयात बसतो की नाही बसतो। मी व्हिडिओ बनवते तर बघा कसं बघतोय आणि आज लगेच बसून गेले। हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मिसळ पाव। चला म्हटलं सर्वांसोबत मिसळ पावची रेसिपी शेअर करूयात। सर्वात आधी मी मोड आलेले मठ शिजवून घेणार आहे आणि त्याचा जो रसा उरेल तो वेगळा एका साईडला काढून ठेवणार आहे। आणि मठची उसळ मी बनवून घेणार आहे। त्यासाठी मी एक कांदा चिरून टाकला आहे, छोटा टोमॅटो टाकलेला आहे, नंतर मीठ हळद टाकून मी मोड आलेले मठ टाकून मी शिजवून घेणार आहे। यांना कुकरमध्ये तीन एक शिट्ट्या लावून घेणार आहे। मठ शिजता तोपर्यंत मी रियांशला भूक लागलेली आहे, म्हणून मी त्याला मखाने भाजून देते आणि सिंपलच असे मखाने भाजून देणार आहे। तूप, मीठ आणि ब्लॅक पेपर, ब्लॅक सॉल्ट टाकून त्याला फ्राय करून देते मी मखाने। थोड्या वेळासाठी तो खात बसेल आणि खेळत राहील, तोपर्यंत मी इकडं माझा स्वयंपाक पण होऊन जाईल। त्यासाठी मी एक कांदा आणि खोबरं घेतलंय आणि त्यांना भाजून घेतलेलं आहे। बघा त्याच्यामध्ये मिरची पण भाजून टाकलेली आहे, अद्रक, लसूण वगैरे असं टाकून मी वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर मी तेलमध्ये कढीपत्त्याचे पानं आणि तो मसाला जो वाटून घेतलेला होता तो सर्व मसाला मी कढईमध्ये टाकून छान असा परतवून घेणार आहे। हे बघा त्याला तेल सुटेपर्यंत मी परतवून घेते। चांगला मसाला परतवला गेल्यानंतर मी मीठ, हळद, तिखट, आपला घरी तयार केलेला गरम मसाला असं टाकून मी छान परत एकदा परतून घेणार आहे। शिजवलेल्या मटकीचं पाणी आणि मटकी हे मी वेगळ्या साईडला काढून ठेवलेलं आहे, तर आता मी फक्त मटकी टाकत आहे। नंतर मी ते शिजवलेलं जे मटकीचं पाणी होतं ते नंतर मी टाकणार आहे। हे बघा मी आणि अर्धीच मटकी मी टाकणार आहे, अर्धी मटकी मी तशीच राहू देणार आहे आळणी मटकी। नंतर ती जेव्हा आपण मिसळ बनवतो तेव्हा मी ती मटकी टाकणार आहे। हे बघा मटकी शिजवलेलं पाणी टाकते आणि अजून रस्सा बनवायचा आहे, म्हणून मी अजून वरून थोडं पाणी टाकणार आहे आणि छान असा उकळी येईपर्यंत मी त्याला चांगला शिजवून घेणार आहे। मिसळ पावच्या थाळीसाठी मी कांदा चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे। नंतर दही, फरसाण, लिंबू आणि आळणी मटकी मी असं थाळीमध्ये सजवणार आहे। हे बघा मी आता कांद्यांना चॉपरमध्ये चॉप करून घेते। छान अशी मठची भाजी बनवून तयार झालेली आहे। बघा किती छान तरी आलेली आहे। आता मी थाळी तयार करून घेते। बघा दही, कांदे, फरसाण, आळणी, उसळ असं मी सर्व टाकून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि आता मी सर्व करते मिसळ। लादी पाव हे मी कालच बनवून ठेवले होते आणि त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा। खूप छान असे पाव झालेले आहेत। ते बघा मी पहिले रसा टाकून घेतला आहे, नंतर उसळ टाकून घेतली आहे, फरसाण, कांदे, दही असं सर्व टाकून मी परत वरून तरी टाकून घेणार आहे आणि छान अशी मिसळ माझी बनवून तयार झालेली आहे। बघा पाव खूप छान घरच्या घरीच तुम्ही लादी पाव बनवून खाऊ शकता। खूप छान असे आणि ताजे पाव तयार मी घरी बनवलेले होते। खूप छान झालेले आहेत पाव पण आणि माझी मिसळ पाव तयार झालेली। एअर फ्रायमध्ये मी लादी पाव बनवले होते काल। मिसळ पाव थाळी बनवून तयार झालेली आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। कशी वाटली, काय वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।